तर आधी तर सगळ्या मैत्रिणींना हाय नमस्कार आणि सगळ्यांचे आपल्या सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि कसे आहेत बरं सगळे? मस्त ना, खूप छान. तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघतच आहात, मस्त चिकनची भाजी आहे. दिसायलाच अतिशय सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी बरं का. तर चला मग किचन मध्ये जाऊ, रेसिपी आणि साहित्य दोन्ही पण बघू. तर सगळ्यात आधी तर मी चिकन घेतलेले आणि चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि चिकन शिजताना मी कुठलीच पेस्ट करून नाही टाकणार, हे सगळं मी फोडणीमध्ये टाकणार आहे. आता फक्त मी तेल, कांदे, हळद, मीठ एवढ्या साहित्यामध्ये चिकन शिजवून घेणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही आता आपल्या चॅनलवर नवीन आहेत, म्हणजे आपल्या व्हिडिओवर नवीन आहेत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ खूप साधी सिंपल असतात, पटकन होणारे असतात, कमी मसाल्यात बनतात. मी नेहमी म्हणते ना की मसाल्याचं खूप कमी आणि डिश अप्रतिम. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चिकनला अंगचं पाणी सुटलेले, ते सगळं अंगचं पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, चिकनचं सगळं अंगचं पाणी आटलेलं आहे. आणि मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर ते पाणी मी आता चिकन मध्ये टाकून घेणार आहे आणि चिकनवर झाकण ठेवून मस्त चिकन शिजून घेणार आहे. तर चला मग झाकण ठेवू आणि चिकन शिजून घेऊ. चिकन शिजूपर्यंत मसाले बघू. तर इथे मी एवढं साहित्य घेतलेले: अद्रक, लसूण, वल्ल नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, टमाटर आणि कांदे. आणि मसाल्यामध्ये कढीपत्ता आहे, तेजपत्ता, परत फोडणीसाठी दालचिनी आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि परत गरम मसाला आहे, धनिया पावडर घेतलेला आहे. आणि मी अद्रक लसूणची वाटण करून घेतलेलं आहे. परत वल्ल नारळ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं पण मी वाटण करून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, पण हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे. आणि मसाले पण तुम्ही बघितलेले आहेत. तर चला मग चिकन शिजले का बघू. तर मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे बघा. तर चला मग आता लगेच तडक्याची तयारी करू. तर अगोदर तर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी तर मी दालचिनी टाकून घेणार आहे. आणि दालचिनी छान तडतडली की मग तेजपत्ता टाकत आहे. तर आता लगेच कढीपत्ता टाकून घेऊ. आणि छान कढीपत्ता तडतडला की आता कांदे टाकून घेऊ. आणि कांदे पण आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि आता आपण लाल तिखट टाकून घेऊ, कारण सगळ्यात आधी लाल तिखट टाकलं की लाल तिखट तेलामध्ये छान परततं आणि भाजीला छान लाल कलर येतो, म्हणून सगळ्यात आधी मी लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आता सगळे मसाले एकामागे एक टाकून घेऊ. धनिया पावडर, परत गरम मसाला छान मिक्स करून घेऊ. तर चला मग आता टमाटर पण टाकून घेऊ. आणि टमाटर पण आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, कारण जेवढे टमाटर तुमचे सॉफ्ट होतील तेवढी भाजीला चव येते, म्हणून छान टमाटर सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतू द्या. थोडंसं चवीनुसार मीठ टाकू, कारण आपण शिजताना अगोदरच मीठ टाकलेलं आहे. आणि थोडीशी हळद. ते छान हे सगळं मिक्स करून घेऊ. आणि आता अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेले, वाटण करून घेतलेले ते मसाल्यामध्ये टाकून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. आणि हे वाटण आहे वल्ल नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे पण वाटण करून घेतलेले, हे पण टाकून घेऊ. हे पण छान सगळं मिक्स करून घेऊ, तेलामध्ये परतून घेऊ. आणि आता मी झाकण ठेवत आहे, कारण मी सगळे मसाले परतून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून थोडंसं वेळ वाफून घेतलेले आहे. तर छान सगळे मसाले वाफून झालेले आहेत, छान शिजलेले आहेत, मस्त तेल सुटलेले आहे.
तर चला मग आता चिकन शिजलेले ते मसाल्यामध्ये टाकून घेऊ. आणि छान मिक्स करून घेऊ. तर आता मी थोडंसं वाटणचं पाणी टाकून घेणार आहे. आणि आता तुम्ही तुमच्या आवडीनं पाणी टाका, म्हणजे तुम्हाला भाजी पातळ करायची का घट्ट तुमच्या आवडीनं पाणी टाका. तर आता मी गॅस कमी करणार आहे आणि कमी गॅसवरच छान भाजी कढून घेणार आहे. तर कमी गॅसवर आपण भाजी कढली की छान भाजीला तरी पण येते आणि मस्त चविष्ट लागते. तर वा मस्त आपली भाजी बनलेली बघू शकता तुम्ही. तर चला मग आता कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी. तर वा मस्त आपली चिकनची भाजी बनलेली आहे. तर बघू शकता तुम्ही झटपट आणि टेस्टी चिकनची भाजी आपली बनून रेडी आहे.